वंदनीय महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, महामानव युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जे 10 हत्तीचं प्राबल्य बळ आहे त्यांच्याकडे, ते 10 हत्तीचं बळ माझ्या लेखणीतून आलेलं आहे. मी पण संभाजी महाराजच आहे, कारण त्यांची आणि माझी जन्मतारीख एकच आहे हे मी तुम्हाला सांगतोय. मी का सातत्याने बोलत असतो लाईव्हवरती, हे तुम्ही ऐका. मला काय वेळ लागलाय म्हणून मी लाईव्हवर बोलत नाही आहे. मला वेळ लागलाय, अरे रवींद्र शिंदेला वेळ लागलाय असंच काहीतरी बोलतोय, सेवानिवृत्त झालाय असंच काहीतरी बोलतोय, असं तुम्हाला ह्या गद्दार सेनेंना असं वाटत असेल, पण तो तसं नाही आहे. ती वस्तुनिष्ठ भावना आहे, वस्तुनिष्ठ भावना. रवींद्र शिंदे सेवेमध्ये कार्यकारी अभियंता, फार तल्लख बुद्धीने काम केलं. माझ्या बाईट्स आहेत वेगवेगळ्या कामाच्या स्वरूप. रवींद्र शिंदे कसे कसे अधिकाऱ्यांसोबत काम केलं मी विस्तृत माझे विवरण दिलेलं आहे. रवींद्र शिंदे कधी कोणाच्या भ्रष्टाचाराच्या आहारी गेला नाही, कधी कोणाचे खोटे प्रस्ताव बनवले नाहीत. हे असे फेकून द्यायचो. गद्दार सेनेचे लोक यायचे माझ्याकडे, साहेब बजेट द्या ना, साहेब बजेट द्या ना. अरे साहेब बजेट द्या ना, काय साहेब बजेट द्या ना. असेच ना, तुम्ही कामं करता आणि एकनाथ शिंदेच्या नावाने बिलं फाडता. अरे ते शिंदे साहेबांनी सांगितलं. अरे पण तुम्ही शिंदे साहेबांचं नाव का बदनाम करता? मला सांगतो, एकनाथरावजी शिंदे यांच्याबद्दल मला आदर आहे. कारण की का गेले 10 वर्ष नाही, ते गेले 30 वर्षाचे संबंध आहेत. मी जाणतो. ते शाखा प्रमुख होते, नगरसेवक झाले. हे बघा, राजकीय विरोधक. मी ॲक्च्युली एकनाथ शिंदेची प्रशंसाही करतो. का प्रशंसा करतो? लोक बोलतात गद्दारी केली, पण मी गद्दारी केली नाही बोलत, असं नाही बोलत. गद्दारी केली का नाही बोलत? तुमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बोलतात गद्दार, पण मी नाही बोलत गद्दार. का नाही बोलत गद्दार? त्याला पण एक महत्त्वाची बाब आहे. बघा, बरोबर आहे, तुम्ही शाखा प्रमुख ते शिवसेना नेतेपदीपर्यंत आलात, नगरसेवक झालात, तुमचे माझे कामाचे संबंधही आले आणि तुम्हाला हाताला धरून तुम्ही मला घेऊन जायचे हो काम करायला. एवढा तुमचा विश्वास, कॉन्फिडन्स होता माझ्यावरती. 2005 पहिले आमदार झालात ना, पहिले आमदार. मग त्यावेळेस जेव्हा आमदार झाले तर तुमच्या शाखेमध्ये एकमेव मित्र म्हणून भेटणारा कोण तुम्हाला? रवींद्र शिंदे. एक भाऊ म्हणून भेटलो आणि तुम्ही मनोगत काय व्यक्त केलं? अरे रवी, आपण आमदार तर झालो, आता आपल्याला प्रत्येकाला 5-5 हजार रुपये कुठून आणायचे द्यायला? खिचत कोण येतो जो तो 5,000 मागतो, पण हा येतो. कसे येणार? तर मी साहेबांना स्वामी समर्थाच्या मुखातून सांगितलं की साहेब घाबरू नका, पहिलेच आमदार झालात तुम्ही, अजून बरंच बाकी आहे, बराच समृद्धी मार्ग बाकी आहे, अटल सेतू बाकी आहे. काय बोललो मी? अनेक मार्ग बाकी आहेत की पैसा तुमच्याकडे खोऱ्याने येणार. हे बोलणारी व्यक्ती कोण आहे? रवींद्र शिंदे. रवींद्र शिंदेची थिंकिंग पॉझिटिव्ह आहे, कधी कोणाबरोबर वाईट विचाराने कधीच बोलत नाही आहे. एकनाथ शिंदेने मला किती विरोधक सस्पेंड करो, काही करो, परंतु मी काही विरोधक बोललेलो नाही, कधी अपशब्दांनी पण बोललेलं नाही. पण मी कोविड कालावधीमध्ये काय म्हटलं की पालकमंत्र्यांचं केलेलं विधान खोटं आहे. हे राजकीय भावनेतून नाही आहे, एक जनतेच्या भावनेतून बोललो होतो. हे राजकीय टीका टिप्पणी नव्हती, तर एक जनता म्हणून, कारण मी जर मतदान करतो, एक सेवेत अधिकारी असून जर माझं मतदान राजकीय नेत्याला चालतं तर लोकशाहीचा मला अधिकार प्राप्त होतो ना, बाबासाहेबांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त होतो. मग काय मी बोलू शकत नाही? बोलायचा अधिकार सर्वांना दिलेला आहे बाबासाहेबांनी, त्या अनुषंगिक मी कोविड कालावधीमध्ये जे काही एकनाथरावजी शिंदेने लाईव्हवरती वक्तव्य केलं होतं, ठाणे लाईव्हवरती, ते अजूनही आहे, रेकॉर्डवर आहे. आजच भेटलं होतं ठाणे लाईव्हवाले. रवींद्र शिंदे खरं तुम्हाला मांडलं. तुमचं काय हार मानत नाही तुम्ही, काय
स्वाभिमान एवढा दांडगा आहे, तुम्ही कोणाला वाकत नाही. ठाणे लाईव्हची भेट झाली. साहेब तुमच्या बातम्या खरोखर चांगल्या असतात, आम्हाला देत चाला. हे ठाणे लाईव्हचं मत व्यक्त आहे. परंतु मी अजून कोणाला मोठ्या वृत्तपत्रांना कोणालाही बातम्या दिलेल्या नाहीत. एवढे सांगतोय मी. नरेश म्हस्केंना माझा इशारा आहे. मला जर बदनामी करायची असेल तर मी कधीच करून मोकळा झालो असतो. माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. तो कागदोपत्री पुरावे आहेत. आता बघा नरेश म्हस्केंचा पुरावा काय आहे? शॅटिस पुलाचा ठेका कोणाचा आहे ना पुरावा? तुमच्या सुपरवायझरने सांगितलं. नरेश म्हस्केची कंपनी आहे, साफसफाईचं टेंडर आहे. आता मी त्याला विचारायला गेलो होतो, नाही ना, त्यांनीच माझ्याकडे व्यक्त केलं मत. आणि कोणाकडे व्यक्त केलं हे स्वामी समर्थांना माहिती आहे. स्वामी समर्थ बघा मागे आहेत. सत्य जिथे जातं तिथं खोट्याचं काम उघड होतं. सत्य जिथे जातं तिथे खोट्याचं काम उघड होतं. ते खोट्याचं काम उघड झालं ना, हे मला सांगायचं. परंतु मी अजूनपर्यंत त्याच्यावर लिखित पत्रव्यवहार नाही केला. नाही तर मी राष्ट्रपतीला पत्रव्यवहार करत असतो याची खासदारकी रद्द करा. केला का नरेश म्हस्केजींना? नाही केला. काय माहिती आहे का? 10 बाय 10ची झोपडपट्टी, 10 बाय 10ची झोपडी, प्लंबरचे काम करताना जे काय देवाच्या कृपेने मिळाले ना ते सुखासमाधाने खा. आणि जे काही एकनाथ शिंदेच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला खासदारकी मिळाली आहे ती खासदारकी टिकवा. काय सांगतोय? कोणाची दुश्मनी घेऊ नका. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य तिथे बिलकुल घेऊ नका. हा बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे, भीमाच्या रक्ताचा आहे. मोडेन पण वाकणार नाही, लक्षात घे. एकनाथरावजी शिंदे ना माझं सांगणं आहे की माननीय खासदार नरेश म्हस्के यांना तुम्ही दिल्लीला पाठवलेलं आहे, बरोबर आहे? दिल्लीला पाठवलेलं आहे की नाही? हां, मग त्यासाठी विकासाच्या प्रश्नावर दिल्लीमध्ये बोला. नको त्या गोष्टीवर बोलू नका. या छोट्या गल्लीतल्या राजकारण, संडासाच्या राजकारणामध्ये जाऊ नका. तुमची आता पातळी वाढलेली आहे खासदारकी म्हणून, त्या पातळीमध्ये राहा. हा रवींद्र शिंदे कोण? तुच्छ माणूस आहे, तुच्छ माणूस आहे. मी कार्यकारी अभियंता राहिलो, सगळं शिक्षित आहे, 4 डिग्री आहेत माझ्याकडे, परंतु कधी स्वतःला उच्च नाही समजत आहे. एक तुच्छ माणूस आहे मी. आणि ह्या तुच्छ माणसाकडे एकनाथरावजी शिंदे लक्ष देतात, ह्या तुच्छ माणसाकडे नरेश म्हस्के शिंदे लक्ष देतात, ह्या तुच्छ माणसाकडे अख्खी शिवसेना ही गद्दार आहे ती लक्ष देते. का लक्ष देते? का लक्ष देऊन काय होणार आहे? माझी जी काही भडासं आहे ती मी बोलत राहणार ना. हे माझे यातना आहेत. कारण माझ्यासोबत जे जे तुम्ही केलं, माझ्यासोबत जे जे तुम्ही केलं, अरे मला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. माझी क्लिप व्हायरल आहे त्याच्यावरती. आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. खरोखर मी हत्या केली असेल तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं? माझी मुलगी 12 वर्षाची होती, 12 वर्षाची होती. पहाटे उठलो, ग्रिलवर चढलो, काहीतरी आवाज खडखड झाल्यानंतर मुलगी उठली आणि आली बाहेर. तिला वाटलं बाबा लाईव्हवर भाषण देतो, काय आवाज येतोय. तर ती बघते बाबा ग्रिलवर चढला काहीतरी करतो. बाबा तू काय करतो? उतर. तर मी सांगितलं ते काळपट जाळ लागलं ते काढतोय सकाळी सकाळी. नाही तू काहीतरी करतोय, उतर खाली. पाय ओढलं त्याने. खाली उतरल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये आसू आली, पाणी आलं. हे बाप मुलीचं नातं असतं, हे बापच जाणतो. आज जर मी खरोखर आत्महत्या केली असती, तुम्हाला माहिती आहे घंटेवाड प्रकरण काय झालं? घंटेवाडला असंच राजकीय बळी बनवला. इट इज 1994. 8वा दिवस काय झालं असेल तर घंटेवाड कुटुंबाचं. बिचाऱ्यांनी विष पिऊन आत्महत्या केली संडासामध्ये घरी. का केली? कारण ज्या माणसाचा काही हातच नव्हता, शहर विकास विभागामधला उपअभियंता घंटेवाड, तो टाकसाळे आणि पाकसाळे आला, थेट शहर विकासच्या लोकांना दमात घ्यायला लागला आणि दोघांना निलंबनाच्या नोटीस काढल्या. त्यात घंटेवाड एक आणि दुसरा तर नोकरी सोडूनच गेला. म्हणजे बघा, कामगारांची पिळवणूक करायची, दमात राजकीय दबावाने काम करून घ्यायचं, काम झाले का लात मारायचे आणि सस्पेंड करायचं, ही तुमची भूमिका राहिलेली आहे. हे हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी असं काही तत्व नाही शिकवलं का? धर्मवीर आनंदीने अशी काही तत्व नाही शिकवली. धर्मवीर आनंदीके धर्मवीर होते. का धर्मवीर झाले?
त्याच्यामागं पण इतिहास आहे ना. धर्मवीर का झाले त्याच्यामागं पण इतिहास आहे. कारण दिवस रात्र काम, 24/7 काम, 24/7 काम. नवरात्र उत्सवाला केवळ पाण्यावरती जगणारे 9 दिवस असे ते धर्मवीर आनंद दिघे होत. त्यामुळे त्याने कुठलंही काम केलं ते यशस्वीच व्हायचं, हे लक्षात घ्या. त्यांना कधी न्याय अन्याय सहन झाला नाही. न्याय अन्याय सहन झाला नाही. ते न्याय अन्याय झाला की ताबडतोब धावून यायचे. माझ्याबरोबर सोबत झालेली घटना आहे. मी अतिक्रमण काढता काढता कोणीतरी सांगितलं की रवींद्र शिंदे गरिबांची घर तोडते. गरिबांचे घर तोडते बोलल्यावर त्यांना कळवळा आला बरोबर ते धावत आले. म्हणजे टोपी उडवली. ते आमची थोडी बोलीभाषी झाली, परंतु मी तेवढ्या वेळ सबमिट केली. नाही तर मला बरंच काय काय करता आलं असतं. माझ्याकडे आदेश होते शासकीय, परंतु मी मान ठेवणारा माणूस आहे, माणुसकीचा माणूस आहे. कारण माझ्या बाबांनी समाज घडविला, समाज परिवर्तन घडवलं. ठाणं आमचं, आज ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वस्व जे कोणाचं नाव होतं ना, दिवंगत कामगार ना तो चांगो शिंदे, त्याच्या आधी ना कोणाचं नाव होतं, ना कोणाचं गाव होतं, ना कोणी धर्मवीर नव्हतं, तर कोणी एकनाथ शिंदे नव्हतं. एक वेळ माणूस चांगो शिंदे होते. माहिती का, अख्खी पोलीस यंत्रणा अलर्ट व्हायची, जिल्हा कलेक्टर अलर्ट व्हायचं. त्यावेळेला चांगो शिंदेचा मोर्चा येतोय. अरे काय ते प्रकरण, अरे ते रिडल्स प्रकरणचा मोर्चा आहे. माहिती आहे ना रिडल्स प्रकरणचा मोर्चा काय, जीप घेऊन पळाले आंबेडकरून. पण काय ते तुमचे धर्मवीर साहेब आंबेडकरला पण नाही फिरकायचे, खाटणूरला पण नाही फिरकायचे. लक्षात घ्या. म्हणजे बाबासाहेबांच्या रक्ताच्या माणसामध्ये किती दम आहे. केवळ नावाने काफारा उठतो आणि तुम्ही आमची सेटिंग करताय ठाणे महानगरपालिकेच्या भोवती. कोण ते अरे जे तुम्ही सेटिंग बहादर कोणी माणसं आहे ना, पैसे देऊन कोणी मिळतात विकत, परंतु तुमचा एक शिवसेनेचा माणूस जो आहे तो मला मानतो आणि मान देतो. साहेब तुम्ही खरोखर खरे बोलताय. ते तुमच्या पक्षात असल्यामुळे तुम्हाला त्यांना बोलता येत नाही तुमच्या विरोधात, हे मी सांगतो. त्यांचं ते आतलं जे घुसमट होतं ना, प्रत्येक जी तुमची शिवसेना बोलता ना, तुमची शिवसेना, हा तुमचीच शिवसेना. कोर्टाचा निर्णय येईल ते 1 to 4, 4 to 1 होईलच, ते सांगायची गरज नाही, त्याच्यावर मी ते बोलत नाही. परंतु तुमचीच शिवसेना, तुमचं धनुष्यबाण. अरे पण तो धनुष्यबाण कोणाच्या घालता? धनुष्यबाणाचा उपयोग काय आहे? रामाने कशासाठी केला? तर शत्रूला मारण्यासाठी केला. जो शत्रू कोण होता? राक्षस वृत्तीचा होता. तर तुम्ही माणूस संस्कृती मारायला निघालात, राक्षस वृत्तीने मारायला निघालात. हे धनुष्यबाण का घेतलंय? जे काही मिळाले, तुम्हाला शिक्का दिला, त्याच्यावर तुम्ही निवडून आलात. आमाप माया जमवली कशावर आणि कोणाच्या जीवावर? माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर, माननीय धर्मवीर आनंद दिघेंच्या जीवावर. तुमच्याबरोबर झालेल्या घटनेचं आम्हाला पण दुःख आहे, जे असं कोणाबरोबर होऊ नये. परंतु तुम्हाला धर्मवीर साहेबांनी प्लॅटफॉर्म दिला ना, दिला गेला आहे. पिक्चरमध्ये दाखवलं ना, राजन विचारे साहेबांना बोलवलं. धर्मवीर साहेब काय म्हणाले? धर्मवीर आनंद दिघे साहेब काय म्हणाले? राजन विचारे त्वरित बोलवलं. उद्यापासून गटनेतेपदी तू बसायचं नाही, तू राहायचं नाही, एकनाथराव शिंदे राहतील. बोलले ना, पिक्चरमध्ये दाखवलं आहे तुम्ही. हो, ही घटना आम्हाला पण माहिती आहे, पण तुम्ही आता पिक्चरायझेशन केलेलं आहे. आणि पिक्चरायझेशनच्या घटना कधी खोटं नसतात. सत्यवादी विचारावर पिक्चर बनवला आहे. त्यामुळे काय माहिती आहे का, काही अजून महत्त्वाच्या घटना आहेत धर्मवीर आनंद दिघेच्या, त्या आमच्या स्मरणात आहेत. जर तुम्हाला सांगितलं असतं नक्की पिक्चरमध्ये दाखवलं असतं, तर पिक्चर वेगळं झालं असतं. बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे भीमाचं रक्त आहे. निळ्या छत्रछायेच्या, आकाशाच्या, गगनाच्या छायाचा रंग आहे. आणि निळा रंग काय दिलाय? तो उच्च भ्रू श्रीमंतीचा रंग आहे आमच्या. आम्ही भगवा रंग नाही घेतला. भगवा रंग काय नाही घेतला सांगायची गरज आहे. आम्ही निळा रंग का घेतला? बाबासाहेबांची बुद्धिमत्ता की असे विचार दूरदृष्टी ठेवणारे एकमेव माणूस की त्यांनी सगळं घडवलं. मला वाटतं असा एकही मानव नाही की जन्माला आल्यावर सगळीकडे त्याच्याकडे विद्वत्ता असते.
असं कोणी माणूस सापडणार नाही जगामध्ये. परंतु हा एकमेव माणूस म्हणजे असा होता भीमराव आंबेडकर, महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब साहेब महाराज. एवढा अफाट जनसमुदाय, जनसागर काय येतो? काय त्यांना वेळ लागला का गावाकडे खाय प्यायला मिळत नाही का? वर्षातून एक दिवस येतो, आम्हाला खाय प्यायला मिळतं चौपाटीवर, मुंबईच्या खायला प्यायला सुंदर पंचपक्वाने मिळतील म्हणून येतो का तो? नाही येत. कपड्याचा बोचकं बांधतो, चैत्यभूमीला आठवडाभर येतो, आजूबाजूला फुटपाथवर झोपतो, फुटपाथवर राहतो. हा आमचा समाज आहे, हा आमचा दलित समाज आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी मागे फेसबुक लाईव्हवर काय काय बोललो आहे? मी इतिहास बोलतोय, इतिहासाबाहेरचं बोलत नाही, पुस्तकाबाहेरचं बोलत नाही, आणि त्याच्यावर कुठल्याही राजकीय नेत्याला टीका टिप्पणी करतच नाही आहे. त्यामुळे कुणी रागावून, कोणी भडकवून जाणते, कारण त्याच्यामधून तुम्हाला टीका टिप्पणी नाही होत, तर त्यातल्या पिण्या तुम्हाला टोचतात. जो असं ज्याच्या मनात काळबेरा असतं ना, त्याला ते पिण्यात टोचतात, ॲटोमॅटिक टोचतात, सांगायची गरज नाही. मग त्याचे तिळ पापड होत, अरे तर काय करू नये काय नाही, काय करू नये काय नाही, असं होतं. हा इतिहास असा आहे की आज काय माहिती का, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं माहिती का? मराठ्याकडून मराठ्यांनी शिक्का लावलाय. मी इतिहास सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांनी मराठ्यांचं करून टाकलंय, पण त्यांना इतिहास काही माहीत नाही. मासाहेब जिजाऊ कोण? कोण? जाधव कुळाच्या, म्हणजे महारवतनाच्या ना, जाधव कुळातल्या. आडनाव काय? जाधव. आणि कुळ महारवतनाचं कुळ. आणि भोसले कोण? अरे भोसले कोण? भोसले जे होते ते ओबीसी, इतर मागासवर्गीय. मग आता जगा अनुसूचित जात आणि इतर मागासवर्ग. जाधव, मासाहेब जाधव आणि भोसले घराण्यात आल्या, मासाहेब जिजाऊ भोसले झाल्या, म्हणजे ते जातीने अनुसूचित जाती जमातीच झाल्या ना, का मराठा झाल्या? अरे हा इतिहास आहे, पुस्तक आहे, इतिहास आहे, पुस्तक आहे. पुस्तक इतिहास बोलतो. बकरी बोलतात आहे, मी नाही बोलत आहे, हे बकरी बोलतात आहे. विश्वासराव पाटलांची बकर मी ऐकली. तो मध्ये शिवाजी छत्रपतीचं काय झालं ना, त्या कोण तो शिवसेनेचा बोलला होता, त्याच्यावर बकरीमधून आलो ना. तो कुठला पिक्चर लावला होता? आत्ताच जो लागला पिक्चर कुठला होता? छावा. छावा पाहिला असेल ना, सगळ्यांना आवडला ना छावा. आपण छाव्याचं स्टोरी कोणी लिहिली? एक कोकणातल्या मराठी माणसाने लिहिली, कोकणातल्या कोकणी माणसाने लिहिली. तो म्हणजे प्युअर मराठा नाही, तो आगरी कोळी मागरी समाजाचा, म्हणजे अनुसूचित जातीचा झाला, मराठा नाही आहे. आता एक मराठा लाख मराठा फक्त घोषणापुरते आहेत, एक मराठा लाख मराठा पुरते घोषणा, परंतु मराठ्यांनी कुठलीही क्रांती रणांगणावर कधी केलेली नाही आहे, असा इतिहासात कुठे ऐकवत आहे? हा इतिहास असं कुठं लिहिलं की मराठ्यांनी क्रांती केली, हे राज्य खालचं केलं, ते राज्य खालचं केलं? नाही केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे कोणी मावळे होते ते 18 पगड जाती धर्माचे होते, केवळ मराठा नव्हते, 18 पगड जाती धर्माचे होते ना. मग आता तुम्ही सांगा इथे काही मराठी होते? नाही. तुम्ही काय बोलते? मला बोलायला लावता तुम्ही. हो, मी बोलायला गेलो पूर्ण इतिहास चिरून फाडून जाणार. मला एक इतिहासकार, कथनकार जर ठेवला ना, तर मला 3 तास बोलायला कमी पडतील. ते इंदुरकर महाराजांसारखे. इंदुरकर महाराज कसे गमतीमध्ये बोलतात, आणि दुसरे कोणते? भिडे. आता भिडे तर काही वक्तव्य करतात, कोणाला आंबा देतात, कोणाला सफरचंद देतात, नको ते बरळतात. मग अशा लोकांवर कधी तुम्हाला हिंमत नाही झाली काय अंगावर जायची? संभाजी भिडे, भीमा कोरेगाव आता जानेवारी पुढच्या मध्ये येते. मी जाणार आहे भीमा कोरेगाव, कधी गेलो नाही, पण यावेळेस नक्की जाणार आहे, कारण आम्हाला स्वतंत्र मजूर पक्ष घडवायचा आहे, बाबासाहेबांच्या आंबेडकरांचं स्वप्न सादर करायचं आहे, आणि महाराष्ट्रातला भ्रष्टाचाराचा बिमोड करायचा आहे. म्हणून मी हात वर करून सांगतोय, हात वर. भीमा कोरेगाव स्मृती स्मारक का घडला? मराठ्यांनी कोणी रणांगणामध्ये क्रांती केली नाही. जी क्रांती केली ती महारांनी. जे जिंकले ते महार, जे लढले ते महार, आणि ज्यांना हरवले ते पेशव्यांना, ते होते ते महार. बरोबर की नाही? त्यामुळे मराठ्यांच्या रणांगणामध्ये हे आहे.
मी लाईव्हवर बोलतोय म्हणून त्यात बोलतोय. ही का आपली हे नाही, हे कथाकथन चाललेलं आहे, कोणाच्या विरोधकावर विरोध नाही. पण मी कथाकथनमध्ये बोलतोय ते सत्य भूमिका आहे, हे पुस्तकातली वाचन भूमिका आहे. भीमा कोरेगाव आज आपण नतमस्तक होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, त्या स्मारकाशी नतमस्तक होतो. त्यामुळे जे काही मला ऐकवत आहे रवींद्र तांगो शिंदे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र म्युनिसिपल प्रदेश कार्याध्यक्ष, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे प्रदेश अध्यक्ष, या नात्याने मी विविध भ्रष्टाचार बाहेर काढतोय आणि डायरेक्ट फेसबुकवर बोलतोय. म्हणून कोणाची तरी आगपाकड होऊन कोणी जर मारेकरी पाठवत असेल तर त्यांना इशारा आहे की हा रवींद्र शिंदे आहे, आलतू फालतू माणूस नाही, ते तांगो शिंद्यांच्या रक्ताचा खानदानीचा आहे. लक्षात घ्या, ते कधी घाबरलेले नाहीत तर ते मुलं घाबरणार आहेत, एवढंच मला सांगायचं आहे. त्यामुळे हा इशारा आहे की कोणी कपट कारस्थान करून मागून वार करायचा प्रयत्न नका करू. जर हिंमत असेल तर एकट्याने समोर या. हा रवींद्र शिंदे तयार आहे. बोलो ना गडकरीला, तुम्ही मला विचारायला आलात, नरेश मस्के मला विचारायला, अरे का रे तू मला भाषणातून शिव्या देतो. तर मी काय बोललो, तुम्ही मला सस्पेंड काय केलं त्याचं उत्तर द्या आधी. दिलं उत्तर? नाही दिलं. अरे तो बघा पळून गेला. कोण? मी पळून गेलो? अरे तिथे लाईव्ह बाईट चालू होती म्हणून मी बाजूला झालो, पळून नाही गेलो. पळणारा भीम नाही, पळणारा हा भीमरक्त नाही, तो समोरच्याला जाळणारच आहे. पळणारा भीमरक्त नाही, तो समोरच्याला जाळणारच, हे मी सांगतो ठणकावून. त्यामुळे आमच्याशी पंगा घेताना आजूबाजूच्या रणधुमाळीचा विचार करा, आजूबाजूच्या शहरामध्ये राहणाऱ्या आंबेडकरी चळवळीचा विचार करा. जर मला हात लागला, मला कळलं, संपूर्ण चळवळ पेटून उठेल. हे लक्षात घ्या. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, भारत.